नमस्कार, चकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर 10 दिवसात आपण एकदा तरी असे हे उकडीचे मोदक बनवतच असतो। पण उकडीचे मोदक बनवताना बऱ्याच अडचणी येतात, जसे की हे मोदक मऊ लुसलुशीत होत नाही, त्याचबरोबर ते फुटतात किंवा त्याला पाणी सुटते। असे होऊ नये यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान अशा टिप्स सांगितलेल्या आहे, त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि परफेक्ट असे उकडीचे मोदक बनवा। आता सर्वात अगोदर इथे आपल्याला बनवून घ्यायचे आहे मोदकासाठीचे सारण। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेले आहे। त्यानंतर 1 कप एवढा इथे खवलेला नारळ घालून घेतलेला आहे। इथे मी नारळ फोडल्यानंतर पाठीकडचा काळा भाग हा काढून घेतला आणि त्याचे छोटे छोटे काप करून मिक्सरमधून दळून अशा पद्धतीने हे खोबरे इथे तयार केलेले आहे। तुमच्याकडे जर शक्य असेल तर तुम्ही इथे खवलेले खोबरे सुद्धा वापरू शकतात। आता एखादे 2 मिनिट तुपावर परतवून यामधला ओलसरपणा थोडासा कमी करून घेतलेला आहे आणि यामध्ये अर्धा कप एवढा बारीक चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे। इथे आपल्याला गूळ अगदी बारीक चिरलेलाच वापरायचा आहे आणि आता आपण खोबऱ्याबरोबर गूळ व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत। 1 कप खोबऱ्यासाठी अर्धा कप गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता इथे दाबून बघितले असता तुम्ही बघू शकतात की गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर या सारणाला हलकेसे असे पाणी सुटलेले आहे। आता आपल्याला हे जे पाणी आहे तर ते कोरडे करून घ्यायचे आहे, पण आपल्याला हे सारण पूर्णपणे अगदीच कोरडे करायचे नाही। तर हे सारण परफेक्ट झाले का नाही हे चेक करण्यासाठी पुन्हा मी चमच्यावर हे सारण घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने दाबून बघते आहे। तर यामधला जो पाण्याचा अंश आहे तर तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे। एखादे 2 मिनिट अजून मी हे सारण परतवणार आहे। गूळ विरघळल्यानंतर हे सारण तयार होईपर्यंत साधारणतः 4 ते 5 मिनिटे लागतात। आता सारण तयार झालेले आहे। गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा वेलची जायफळची पावडर घालायची आहे। सर्वात शेवटी वेलची जायफळची पावडर घातल्यामुळे त्याचा सुगंध अगदी जास्त वेळ टिकून राहतो, त्यामुळे आपल्याला सर्वात शेवटी वेलची जायफळ घालायची आहे। आता आपल्याला हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपण मोदकासाठीची उकड तयार करून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलेले आहे। त्याऐवजी तुम्ही फक्त 2 कप पाणी अथवा फक्त 2 कप दूध सुद्धा इथे वापरू शकतात। त्यामध्येच मी छोटा पाव चमचा इथे तूप घालून घेतलेलं आहे आणि यामध्येच आपण मीठ घालून घेणार आहोत आणि मीठ सुद्धा आपल्याला अगदी छोटा पाव चमचा घालून घ्यायचं आहे। आता आपल्या ह्या मोदकाच्या पारीला छान अशी चव यावी, त्याचबरोबर चकाकी यावी यासाठी यामध्ये मी छोटा पाव चमचा साखर सुद्धा घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ह्या मिश्रणाला एक उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि यामध्ये आपण तांदळाचे पीठ घालणार आहोत। तर इथे मी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून आणि सावलीमध्ये वाळून त्याचे पीठ हे तयार करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने इथे मी 2 कप एवढे तांदळाचे पीठ घातलेले आहे आणि आता आपल्याला हे पीठ ह्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असे हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर लगेचच आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी या ठिकाणी बारीकच ठेवायची आहे आणि फक्त आपण 2 मिनिटं गॅस चालू ठेवणार आहोत आणि 2 मिनिटांनंतर आपण गॅसची फ्लेम ही बंद करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी मंद गॅसवर 2 मिनिटं हे मिश्रण ठेवलेले आहेत आणि त्यानंतर आता हे मिश्रण झाकून 10 ते 15 मिनिटं ठेवायचे आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर आता आपण ही जी उकड आहे तर ती एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायची आहे। आता ही उकड खूप जास्त प्रमाणात इथे गरम आहे, त्यामुळे आता आपण ही उकड मळताना हाताचा वापर न करता इथे मी स्मॅशरचा वापर करणार आहे। जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर अशा वेळेस तुम्ही इथे तांब्याने, ग्लासाने अथवा फुलपात्राने हे पीठ जे आहे तर ते असे स्मॅश करून घेऊ शकतात आणि इथे तुम्ही बघू शकतात खूप छान असे हे पीठ मस्त मऊसर इथे तयार होत आहे। हलकेसे हे मिश्रण थंड झाल्यानंतर म्हणजेच आपण ह्या मिश्रणाला हात लावू शकतो इतपत हे मिश्रण गरम असल्यावर आपण आता हाताने हे मळून घेणार आहोत। तर सुरुवातीला आता आपल्याला फक्त हा जो गोळा आहे तर तो एकजीव असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात मी अजिबात हाताला तेल, तूप किंवा पाणी लावलेले नाही आणि एक्स्ट्राचे इथे आपल्याला पाणी सुद्धा लागलेले नाही आणि असा हा पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे। आता यानंतर आपल्याला साधारणतः 5 ते 7 मिनिटे हा पिठाचा गोळा छान असा लोण्यासारखा मऊसर होईपर्यंत मळून घ्यायचा आहे। त्यासाठी मी हाताला फक्त हात ओला होईपर्यंतच पाणी लावून घेतलेले आहे आणि 5 ते 7 मिनिटे सतत अशा पद्धतीने हा गोळा मळून अगदी लोण्यासारखा मऊसूत केलेला आहे।
इथे तुम्ही बघू शकतात हे पीठ ताणले असता अक्षरशः व्यवस्थित असे ताणले जात आहे। अशा पद्धतीचेच पीठ आपल्याला इथे मोदकांसाठी हवे आहे आणि दाबून बघितले असता याला कुठेही भेग जात नाही, म्हणजेच हे मोदकाच्या पारीसाठी अगदी परफेक्ट असे पीठ इथे तयार झालेले आहे। आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा हे पीठ असे ओढून दाखवणार आहे। तर बघू शकतात बऱ्याच प्रमाणात हे पीठ ताणले जाते। आता इथे जर तुम्ही रेशनच्या तांदळाचे पीठ वापरलेले असेल तर अशा वेळेस हे तांदूळ दळताना त्यामध्ये 2 ते 3 चमचे साबुदाणे घालायचे आहे, म्हणजेच याला चिकटपणाही खूप छान येईल आणि असे हे मऊसूत मोदक रेशनच्या तांदळाचे सुद्धा तयार होतील। पण अशा पद्धतीचे सुवासिक जर तांदूळ इथे वापरले तर मोदक खाताना सुद्धा खूप छान चविष्ट लागतात। त्यामुळे शक्यतो सुवासिक तांदळाचा इथे वापर करा। जर इंद्रायणी नसेल तर अशा वेळेस तुम्ही आंबेमोहोर बासमती तांदूळ इथे वापरू शकतात। आता तुम्हाला कितपत लहान अथवा मोठ्या आकारात मोदक करायचे आहे त्यानुसार ह्या पिठाचे आपल्याला गोळे हे तयार करून घ्यायचे आहे। आता हे पिठाचे गोळे कोरडे होऊ नये यासाठी हवाबंद डब्यात ठेवायचे आहे अथवा एखाद्या पातेल्यात जर ठेवले तर अशा वेळेस यावर काही झाकण ठेवायचे आहे। आज मी मोदकाची पारी तयार करण्यासाठी इथे असे हे पुरीचे किंवा यालाच तुम्ही पापडाचे यंत्र म्हणू शकतात हे वापरणार आहे, ज्यामुळे पारी करणे अगदी सोपे होणार आहे। इथे प्लॅस्टिक पेपर घेतलेला आहे, त्याला मी तूप लावून घेणार आहे, म्हणजे हा पिठाचा गोळा ह्या प्लॅस्टिक पेपरला अजिबात चिकटणार नाही। जर तुमच्याकडे असे हे पुरीचे यंत्र नसेल तर अशा वेळेस तुम्ही तांदळाचे पीठ लावून पोळपाटावर लाटून सुद्धा पारी तयार करू शकता, अथवा जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हातावर सुद्धा अशी ही मोदकाची पारी तयार करून घेऊ शकता। खूप जास्त पातळही पारी करायची नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायची नाही, त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपण दाब द्यायचा आहे आणि अशी ही मोदकाची पारी इथे तयार करायची आहे। जर मोदकाची पारी खूपच पातळ झाली तर अशा वेळेस मोदक फाटू शकतात, त्यामुळे आपल्याला इथे ही काळजी अवश्य घ्यायची आहे। अशी ही पारी तयार झाल्यानंतर आता आपण लगेचच याचा मोदक करणार आहोत। आता मोदकाच्या कळ्या करताना इथे तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता अथवा तुपाचा हात लावून सुद्धा अशा ह्या मोदकाच्या कळ्या तयार करून घेऊ शकता। आपल्या हाताचे पहिले बोट आतल्या बाजूला ठेवायचे आणि अंगठा आणि मधले बोट जे आहे त्याच्याने या पारीला हलकीशी चिमटी करायची आहे, म्हणजेच हलकेसे दाबून याला कळीचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण या कळ्या तयार करून घ्यायच्या आहे। जर तुम्ही अगदी नव्यानेच मोदक तयार करायला शिकणार असाल तर अगदी 5 कळ्यांपासून मोदक तयार करायला सुरुवात करा आणि हळूहळू सरावाने तुम्हाला सुद्धा असे भरपूर कळीदार असलेले मोदक तयार करता येतील। आणि तुमच्याशी बोलता बोलता इथे तुम्ही बघू शकतात आपल्या ह्या पारीला छान अशा कळ्या सुद्धा तयार करून झालेल्या आहेत। आपल्याला कळ्या तयार करताना अगदी खालपर्यंत व्यवस्थित अशी ही कळी दाबून घ्यायची आहे, म्हणजे कळीदार मोदक हा तयार होईल। त्यानंतर इथे मी सारणाचे सुद्धा गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि सारण यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। जर आवश्यकता वाटली तर अजून आपण यामध्ये सारण भरून घेऊ शकतो। त्यानंतर मोदकाच्या ज्या कळ्या आपण तयार करून घेतलेल्या होत्या तर त्या एकाच बाजूला आपल्याला वळवून घ्यायचे आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे सर्व ज्या कळ्या आहेत त्या एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि यावर जे एक्स्ट्राचे पीठ आहे तर ते काढून घ्यायचे आहे। आता मोदकाला छान आकार यावा यासाठी हातावर अशा पद्धतीने मोदक हा फिरून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा खालच्या बाजूने मोदकाला हा आकार येतो। इथे तुम्ही बघू शकता छान असा मोदक तयार आहे। आता ही जर पद्धत तुम्हाला कठीण वाटत असेल तर अजूनच एक सोपी पद्धत सांगणार आहे। इथे सारणाचा गोळा असा पारीच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि अगदी सारणाच्या जवळून आपल्याला या पारीच्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्लेट सेट करून घ्यायची आहे। असे केल्यामुळे सुद्धा तुम्हाला मोदक तयार करणे अगदी सोपे जाणार आहे, कारण की हातात पारी धरून बऱ्याचदा कळ्या करणे व्यवस्थित शक्य होत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही या कळ्या तयार करू शकतात आणि हळूवार पद्धतीने या कळ्या आपल्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूला जे एक्स्ट्राचे पीठ आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचे पीठ काढायचे आहे, कारण की खूपच जास्त पीठ जर इथे शिल्लक राहिले तर मोदक खाताना हे पीठ आपल्याला लागू शकते। त्यामुळे असे हे मोदक आपल्याला तयार करायचे आहे। आता जर ह्या मोदकाला जर आपल्याला असं वाटत असेल की कळ्या व्यवस्थित पडल्या नाही तर अजून एक ट्रिक आहे, ते म्हणजे चमच्याने अशा पद्धतीने तुम्ही कळ्या ह्या तयार करून घेऊ शकतात। आता इथे तुम्ही बघू शकतात अगदी कळीदार असा हा आपला इथे मोदक हा तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने मी बाकीचे मोदक हे तयार करणार आहेत, पण त्या अगोदर प्लेटमध्ये आता आपण हे मोदक ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला एखादा सुती कपडा हा झाकून ठेवायचा आहे, म्हणजे हे मोदक कोरडे होणार नाहीत। आता सर्व मोदक तयार करून झाल्यानंतर आपण हे मोदक वाफवणार आहोत। तर इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीला सर्व बाजूने तूप हे लावून घेतलेले आहे।
याऐवजी तुम्ही इथे केळीचे पान वापरू शकता, हळदीचे पान सुद्धा वापरू शकतात। मोदक तयार करायला बराच वेळ लागतो, त्यामुळे हे मोदक हलकेसे कोरडे व्हायला सुरुवात होतात आणि अशा वेळेस हे मोदक जर वाफवले तर हे फुटू शकतात। म्हणून इथे आपल्याला पाण्यामध्ये मोदक बुडवून नंतर चाळणीवर ठेवायचं आहे। पण चाळणीवर मोदक ठेवल्यावर खूप जास्त वेळ आपल्याला वाया घालवायचा नाही, तर लगेचच हे मोदक आपल्याला वाफवायला ठेवायचे आहेत। त्यासाठी दुसऱ्या बाजूला कढईमध्ये मी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेले आहे। आता आपण मोदक ठेवताना 2 मोदकांमध्ये थोडेसे अंतर ठेवायचे आहे, कारण की हे मोदक वाफवल्यानंतर छान असे फुलतात आणि त्यामुळे ते एकमेकाला चिकटू शकतात। मोदक हे अजूनच सुंदर असे दिसावे यासाठी इथे मी काही केशरच्या काड्या सुद्धा लावून घेणार आहे, जेणेकरून मोदक हे वाफवल्यानंतर अजूनच आकर्षक दिसतील। आणि अशाच पद्धतीने बाकी सर्व मोदकांना इथे मी केशरच्या काड्या ह्या लावून घेणार आहे। दुसऱ्या बाजूला कढईमधले पाणी सुद्धा अगदी व्यवस्थित असे गरम झालेले आहेत आणि लगेचच आपल्याला ही जी चाळणी आहे तर ती ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर घट्ट झाकण ठेवायचे आहे। गॅसची फ्लेम ही मोठी ठेवून आपल्याला 14 ते 15 मिनिटे ही मोदकाला वाफ काढून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता आपण हे ताट काढणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकतात आपले मोदक खूपच छान असे फुललेले आहेत, दिसायलाही केशर लावल्यामुळे अजूनच सुंदर असे दिसत आहेत। गॅस बंद केल्यानंतर मोदकाला हात लावून बघायचा आहे। मोदकाला हात लावल्यावर हाताला पीठ चिकटले नाही, म्हणजेच मोदक हे अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत। आणि लगेचच ही चाळणी आपण बाजूला ठेवणार आहोत। पण चाळणीवरून लगेचच मोदक काढायची घाई करायची नाही, तर हलकेसे मोदक थंड झाल्यावर बाजूला काढायचे आहे, नाही तर मोदक हे तुटू शकतात। आणि इथे आपले मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र असे हे कळीदार मोदक इथे तयार झालेले आहेत। आणि आता इथे मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। मोदकाची उकड काढताना तुम्ही यामध्ये दुधाचा वापर करा, म्हणजे जास्तीत जास्त वेळ मोदक हे मऊसूत राहतील। मोदकाचे सारण करताना त्यामध्ये खूप जास्त ओलसरपणा राहू देऊ नका, नाहीतर अशा वेळेस मोदकाला पाणी सुटू शकते। त्याचबरोबर मोदकाचे सारण खूप जास्त कोरडे झाले तर अशा वेळेस सुद्धा मोदक फुटू शकतात। मोदक तयार करून झाल्यानंतर जर ते झाकून ठेवले नाही आणि ते जर कोरडे पडले तर असे हे मोदक वाफवल्यानंतर सुद्धा ते फाटण्याची शक्यता असते। सर्वात शेवटी आणि महत्त्वाचे म्हणजे मोदक जर खूप जास्त वेळ वाफवले तर अशा वेळेस मोदकाची पारी ही वातळ होऊ शकते। अशा या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही सुद्धा उकडीचे परफेक्ट असे मऊ लुसलुशीत त्याचबरोबर चविष्ट मोदक नक्कीच तयार करून बघा आणि काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपी सोबत।